पक्ष आणि मनसेच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंनी एक सूचक विधान केलंय। महाराष्ट्र हितासाठी सोबत कोणी येत असेल तर स्वागत आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं। त्यावर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उद्या ओवेसी आणि अबू आझमींनाही सोबत घेणार का असा सवाल शिरसाट यांनी विचारलाय। आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। आदित्य ठाकरेंनी काय बोललाय? कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल, कोणीही आमच्या बरोबर येत असेल, अरे बोंबल ना, सरळ सांग ना, राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना। एक काय लाज वाटते का? परंतु नरोवा कुंजरावाची भूमिका घेऊन कोणतीही पक्ष आमच्या बरोबर आला, कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणुका लढणार आहोत। मग उद्या अबू आझमी तुमच्या बरोबर येईल, त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का? तुम्हाला ओवेसी बरोबर येईल, त्याला सोबत घेणार का? काही नाही, म्हणजे बेसलेस केलेलं ते स्टेटमेंट आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या। मात्र उबाठा आणि मनसेची युती झाल्यास महायुतीला याचा फटका बसेल का हा प्रश्न उपस्थित होतोय। यासाठी भाजपनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतर्गत सर्वेक्षण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत काय चित्र असेल याचा आढावा घेतला गेल्याची माहिती समोर आली आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी तुर्तास भाजपच्या जागांवर परिणाम फारसा होणार नाही असं या सर्वेक्षणातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भाजपनं मुंबईत जास्तीत जास्त महापालिका जागा लढल्यास भाजपला फायदा होईल असंही या सर्वेतून निरीक्षण नोंदवण्यात आलं। तर स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल काही दिवसात वाजणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे। मुंबई महानगरपालिकेत भाजप मोठा भाऊ असेल तर ठाण्यात शिंदेंची शिवसेना मोठा भाऊ ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुंबईत भाजप सर्वाधिक जागा लढणार आहे। बीएमसीच्या निवडणुकीत भाजपकडे जास्त नगरसेवक आहेत तर शिवसेनेकडे कमी आहेत। त्यामुळे बीएमसीच्या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ असेल तर शिवसेना लहान भाऊ असेल। भाजपनं याआधीच मुंबईत 150चा नारा दिलाय तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यामुळे तिथं भाजप लहान भाऊ असेल तर भाजप काही पालिकांसाठी युती म्हणून लढणार आहे तर काही स्वबळावर लढणार आहे अशी माहिती ही सूत्रांकडून मिळते आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं सुरू केली आहे। अमित शहांच्या दौऱ्यात याबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा सर्वे प्रत्येक पक्षाच्या नेत्याने केलेला आहे। मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाही, याला अवधी आहे। असे आणखीन मधल्या काळामध्ये आणखीन सर्वे होतील, आणखीन त्याचे रिझल्ट येतील। म्हणून आम्ही सर्वेवर काही अंशी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो। म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। शिवसेना ठाकरे गटानं नाशिकमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। या पत्रकार परिषदेदरम्यान खासदार संजय राऊत यांचा नाशिकमध्ये माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला। यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्यानं सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली। दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वतः तर नाराज आहोत असं सांगितलं होतं। तसंच सोमवारी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। तेव्हापासून बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डीजे सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचं
आयोजन केलं. महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. यावेळीच बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.